नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. नेता हा कायम ऑफ रेकॉर्ड चर्चेमध्ये खुलतो आणि मला नेहमी विश्वास आहे, की असा कोणताच राजकीय नेता, कोणत्याच राजकीय पक्षाचा नसतो, की ज्याला आपल्या मतदारसंघाची, आपल्या मतदारसंघातल्या जनतेची चिंता नाहीये. इनफॅक्ट तो ज्या व्यापक पद्धतीने विचार करत असतो, त्यातल्या काही गोष्टी इतक्या कंपल्सिव्ह असतात, की त्याला दिसत असतं, की अनेक अडथळे आहेत आणि त्या अडथळ्याच्या माध्यमातून आपल्याला पुढं-पुढं जाताना काही 4 नवीन गोष्टी करता येतील का? तुम्ही जर निलेश राणे यांच्याबरोबर ऑफ रेकॉर्ड चर्चा केली, तर तुमच्या लक्षात येतं, की हे ॲज अ सर्टन व्ह्यू एका विशिष्ट पद्धतीनं कोकणाच्या विकासाचं मॉड्यूल काय असावं, ते ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, त्याच्यात काय चांगल्या 4 गोष्टी करता येऊ शकतात, ह्याबद्दलचा एक व्यापक विचार आहे. आणि म्हणून मी म्हटलंय, की तुम्ही कोणत्याही लोकप्रतिनिधीला मी उदय सामंत यांच्याशी बोलताना मला खूप नवीन इन्साईट मिळाले, की कोकणचे राज्यकर्ते हे काय विचार करतात आणि त्यांना काय बंधनं आहेत. तर त्याची कधीतरी स्वतंत्र चर्चा करू. परंतु आजची चर्चा आहे, ती म्हणजे निलेश राणे को गुस्सा क्यों आता है? आणि आधी तर मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो, की माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये निलेश आणि नितेश या नामसाधर्म्यामुळं बऱ्याच वेळेला थोडीशी गल्लत झाली आणि श्री रवींद्र चव्हाण यांचा अ, मूळ गावाचा उल्लेख हा चुकून मी कणकवली हा केला. सो ते अ, असं होतं कारण तुम्ही जेव्हा कुठलाही प्रॉम्प्टर नाहीये समोर आणि तुम्ही ते विश्लेषण करत असता. एक्स्ट्रीमली सॉरी. पण आता निलेश राणे यांना गुस्सा क्यों आता है? तर फेस व्हॅल्यूवरती आपण बोलूया. बाकीचे 2 भावातले अंतर्गत काही विरोध आहेत का? त्यांना श्री एकनाथ शिंदे यांनी काही कमिटमेंट केली आहे का मंत्रिपदाची? तर ती बाब मी पूर्वीच्याच व्हिडिओमध्ये विश्लेषणात्मक सांगितली आहे. पण इथे ते मला बोललेत आणि आजही बघा मध्यरात्री 1 सव्वा 1च्या सुमाराला त्यांनी मालवण पोलिस स्टेशनमध्ये जाऊन एक स्टिंग ऑपरेशन जे त्यांच्या कार्यकर्त्याने केलं, ते दाखवलं. ते जरा आधी बघा आणि मग त्याचं विश्लेषण करू. विश्वास तरी पाहिजे आम्ही केजरीमध्ये जमा करतोय म्हणून त्याला घेऊन आलो. ठेवा. आणून त्याला बघा 5 तासाचं जेवण पण नाही. दुसऱ्या वेळेस जेवण पण नाही दिलं. केजरीवाले माणसं ट्रेजरीवाले आले. जमा करू. पैसे आम्ही ठेवतो हे त्यांचा विश्वास होतो. त्यांना पाहिजे का? मॅडम बाकी काय नाही. एकदा त्याच्यात ठेवा आम्ही नंतर सांगा आम्ही घेऊन जातो. तुमच्याकडे नाही. नसं कुठं केलं. जेवण द्यायला पाहिजे ना. घरी जेव्हा आम्ही पण जर जेवण नाही घरी जेवण नाही अजून. घरी इकडून जेवायला लावलं. फिरा दादा 2 दिवसांचा रात्री फिरायचं आहे परत ना. 2 दिवसांचा वाद. पैसे घेऊन द्या आणि त्याच्याकडे वेगळी आहे ना. ते सगळं विचार होणार का? कधी दुसरी जाऊ देते त्यांना जाणीवपूर्वक काय आणलं की आम्ही पैसे असं रक्कम जमा करायचं आणले येतोय हे त्यांनाही पटवते म्हणून सोबत घेऊन आलो सर काय ठीक आहे. 2 मिनिटं सांगा. बाबा काय तर या स्टिंग ऑपरेशनमध्ये नंतर त्यांनी आरोप केला त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ज्यांचे पैसे पकडलेत निवडणुकीच्या काळामध्ये, ते पैसे पकडलेले पैसे घेऊन ते पदाधिकारी निघाले होते आणि जेव्हा ते पकडले गेले तेव्हा ते पोलिसासोबत मांडवली करतायत. हा इकडचा फेव्हरेट शब्द. पोलीस असं म्हणत नाहीयेत, की आम्ही मांडवलीला तयार आहोत. उलट ते म्हणतायत, की कायदेशीर प्रक्रिया जी होईल ती होईल. बरं विदाऊट नंबर प्लेटची गाडी तुम्हाला तुमच्या शोरूमच्या बाहेर पण काढता येत नाही हो. त्याच्यासाठी सुद्धा नियम आहेत. तुम्हाला एक स्टिकर लागतं. त्या स्टिकरमध्ये या गाडीचे काही नोंदी करायला लागतात किंवा तुम्ही अगदी टेस्ट ड्राईव्हसाठी सुद्धा बाहेर पडलात, तर त्यासाठी तुम्हाला गेट पास बनण्यापासून ते तुमचं स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन्स संबंधित जे कोणी असतील तिथले त्या शोरूमचे कर्मचारी त्यांच्याकडे द्यायला लागतं त्याची झेरॉक्स वगैरे किंवा नोंदी तरी करायला लागतात. ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कुठलीही नंबर प्लेट नसलेली गाडी महाराष्ट्रातच काय देशात कशी फिरू शकते? म्हणजे अशा जर गाड्या फिरायला लागल्या, तर याच्यातनं कोणतीही दहशतवादी कृती सुद्धा तुम्ही करू शकता. बरं इतका सेन्सिटिव्ह तो भाग आहे. आणि म्हणून पुन्हा तेच, की निलेश राणे को गुस्सा क्यों आता है? तर त्यांनी काल ऑन रेकॉर्ड आणि ऑफ रेकॉर्ड, ऑन रेकॉर्डवरती ते भयंकर रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल चिडलेले दिसले. त्यांचं असं म्हणणं आहे, की माझा भाजप किंवा श्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा राग नाहीये. माझा राग आहे रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल. अर्थात युती झाली नाही इथपर्यंत ठीक आहे, पण आमच्या इथलं कल्चर ते बिघडवतायत. कल्चर काय? तर पैसे वाटपाचं कल्चर. आता हे रवींद्र चव्हाण यांच्याशी मी जेव्हा बोलेन किंवा भारतीय जनता पार्टीनं ह्याला डिनाय केलेलं आहे. इनफॅक्ट
निलेश राणे यांच्यावरतीच गुन्हा दाखल झालाय ट्रेसपासिंगचा आणि चक्क चोरीचा. काल त्यांनी पुढे मला असंही सांगितलं, की त्यांच्या काही कार्यकर्त्यांना वर्षभरासाठी वगैरे तडीपार केलेला आहे. ही कायदेशीर प्रक्रिया आहे. खरोखरच त्यांनी एखाद्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जाऊन अशा पद्धतीनं करणं हे बरोबर आहे का? हा प्रश्न पडेल. पण असो, तर त्यांचं असं म्हणणं आहे, की रवींद्र चव्हाण आणि vis-a-vis भारतीय जनता पार्टी इथली आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचं नाव घेत आहेत ते इथलं कल्चर बिघडवत आहेत. कल्चर काय आहे? तर पैसे वाटपाचं कल्चर. आता मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कोकणातलीच मंडळी, स्पेशली कुडाळ, कणकवलीतली मंडळी सांगतील, की राणेंनी कधी पैसे वाटलेले आहेत का? पण त्यांचं असं म्हणणं आहे, की आम्ही कधीच असं केलेलं नाही. अशा कोणत्याही संस्कृतीला आम्ही वाव दिला नाही. इनफॅक्ट आम्ही अशा पद्धतीनं इथे राजकारण केलेलं नाही, जे आत्ता भारतीय जनता पार्टी करते, मतं विकत घेण्याचं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की अशा पद्धतीचे पैसे जर आले, तर ते कसिनो, दारू, मादक पदार्थ यासारख्या गोष्टीकडे जातील. आणि ह्या संस्कृतीच्या विरोधामध्ये मी उभा आहे. भलेही मी मित्र पक्षाचा आमदार आहे आणि तरीसुद्धा मला असं वाटतं, की श्री रवींद्र चव्हाण जे काही करतायत ते अयोग्य आहे. भारतीय जनता पार्टी जे काही करते ते अयोग्य आहे. बरं. तर त्याच्यात पुढे त्यांचं असं म्हणणं आहे, की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये युती होऊच नये. इथपासून रवींद्र चव्हाण यांनी पैसे वाटपापर्यंत आपल्या विरोधात काम केलं. मी त्यांना बरंच खोदून-खोदून ऑन रेकॉर्ड विचारलं, की तुमच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे घटक पक्ष म्हणून किंवा तुमचे बंधू जे सांगतायत, की त्यांच्या निवडणुकीमध्ये किंवा श्री नारायण राणे यांच्या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी कमालीची सकारात्मक भूमिका बजावली. इनफॅक्ट नितेश राणे यांनी सांगितल्याप्रमाणे निलेश राणे यांच्यासाठी जेव्हा ती जागा रिक्त होत नव्हती, तेव्हा श्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगून त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवलं. त्याच्यावरती ते थोडेसे उखडले निलेश राणे. ते असं म्हणाले, की माझ्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जे काही बोलणं झालं, ते बोलणं मला आणि त्यांनाच माहिती देवेंद्र फडणवीसांना. प्रश्न आला तो पुढे बिघडलेल्या संस्कृतीत रवींद्र चव्हाण तुमच्या विरोधात का उभे आहेत? तर ते असं म्हणाले, की एक वेळेला असं झालं, की भविष्यामध्ये स्वबळावरती भारतीय जनता पार्टीच्या सत्तेचे वारू जर उधळले, तर तुम्ही कुठे असाल? तर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, की मी श्री एकनाथ शिंदे यांना सोडणार नाही. काही झालं तरी कारण 10 वर्षानंतर मला त्यांच्यामुळे गुलाल लागला. इनफॅक्ट मालवणच्या जाहीर सभेमध्ये मी पी-ए होईल इथपर्यंतची भूमिका मांडली. मी त्यांना ह्याच प्रश्नाने सुरुवात केली होती, की पी-ए राणे पी-ए होणार, हे काय तुम्ही वेल थॉट आउट होतं, विचारपूर्वक केलं होतं? ते म्हणाले, "नाही, मला ज्या माणसाबद्दल आदर वाटतो, प्रेम वाटतं, त्याच्यात मी त्यांच्या प्रेमात पडतो. मी तुमच्याही प्रेमात पडू शकतो आणि त्याप्रमाणे मग मला एकनाथ शिंदे यांना सोडायचं नाही." तर यांच्या बोलण्यातनं मला जे जाणवलं ते भारतीय जनता पार्टी आणि रवींद्र चव्हाण यांनी संस्कृती कशी बिघडवली आहे आणि निवडणुकीमध्ये काळा पैसा, पैशाचा गैरवापर ह्याच्यातनं एनकेन प्रकारे निवडणुका जिंकण्याचे कसे प्रयत्न सुरू आहेत, त्याला त्यांचा आक्षेप आहे. आणि ही संस्कृती बिघडते आहे, ती बिघडवली जाते आहे, त्याला रवींद्र चव्हाण जबाबदार आहेत, असं ते सध्याची मांडणी करतायत. आणि मी एकनाथ शिंदे यांना सोडणार नसल्यामुळं भविष्यात मला अडचणी व्हाव्यात यासाठी ही सगळी यंत्रणा राबते आहे, असं ते म्हणतायत. बाय द वे पहिल्यांदा जेव्हा तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेल्या, भाजपचे पदाधिकारी असलेल्या कार्यकर्त्याच्या घरावरती जेव्हा धाड पडली, तेव्हा ह्या प्रश्नाचं उत्तर खरोखर पोलिसांनी शोधायला पाहिजे होतं. त्यांचा व्यवसाय आहे इथपर्यंत ठीक आहे, पण कॅशमध्ये तुम्ही व्यवहार नाही करू शकत 2,000 किंवा 2,000 अधिकचे असं त्यांचं म्हणणं होतं. उलट त्यांच्यावरती गुन्हा न दाखल होता माझ्यावरती तो गुन्हा दाखल केला. आता काल रात्री पुन्हा जेव्हा त्यांनी पैसे हे पकडले, त्याच्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे ते तर तुम्ही ऐकाच. पण एकूणच असं दिसतं आहे, की भाजप आणि रवींद्र चव्हाण मिळून हे सगळं करतायत आणि त्यासाठी संस्कृती बिघडवतायत, असा एकूण सगळा त्यांच्या नॅरेटिव्हचा भाग आहे. व्यापक पातळीवरती जर आपण बघितलं, तर ह्या नगरपंचायतीच्या निवडणुकीचा महाराष्ट्राच्या एकूणच निवडणुकीवरती काय परिणाम होईल? काहीच नाही होणार. भारतीय जनता पार्टीकडे सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. विकासाची मॉड्यूल्स आहेत, त्यांनी केलेली कामं आहेत. साम, दाम, दंडभेद सगळंच आहे आणि बरोबरच आत्ता हे जे म्हणतायत त्याप्रमाणे पैशाचा मुक्त असा वापर आहे आणि त्यायोगे त्या निवडणुका ते जिंकतील सुद्धा असं निलेश राणे म्हणतायत. आणि म्हणूनच त्याच्यातनं ह्या बिघडलेल्या संस्कृतीवर चर्चा व्हावी, बिघडत चाललेल्या संस्कृती लोकांनी बोलावं असं त्यांचं मत आहे. असो, खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या निवडणुका ह्या आज बिघडल्यात असं नाहीये. सरपंच पदापासून ते खासदारकीपर्यंत निवडणुकीमध्ये खर्च होत असलेल्या पैशांचे आकडे आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या पैशांचे आकडे ऐकले, की आपल्याला बिलकुल अशा ह्या निवडणुकीमध्ये पैशांचं वाटप वगैरे किती गौण आहे आणि निलेश राणे जो म्हणतायत त्याप्रमाणे ते किती म्हणजे संस्कृती वगैरे सोडून द्या, किती असं
पाझरलेलं आहे. ह्याबद्दल आपल्याला पूर्ण खात्री पटलेली असते. कोणालाच त्याच्याबद्दल काही वाटत नाही. कोणालाही असं वाटत नाही, की ह्या निवडणुका आपण स्वच्छ करायला हव्यात. कोणालाही असं वाटत नाही, की ह्या संदर्भामध्ये या मतदारांचा अशा पद्धतीनं इन्फ्लुअन्स करणं बरोबर नाहीये. ज्या निवडणुका आहेत त्या विकासाच्या मुद्द्यावरती व्हाव्यात आणि त्याच्यावरतीच लोकांनी मतदान करावं. इनफॅक्ट आता राजकीय पक्षांचा, सर्वपक्षीय राजकीय पक्षांचा बहुधा याच्यावरती विश्वासच राहिलेला नाही, की विकासाच्या 4 गोष्टी करून आपल्याला लोकं मदत करतील, मत देतील. पुन्हा एकदा ऐका, की तिथे पोलिस स्टेशनच्या समोर श्री निलेश राणे काय म्हणाले? चालू नमस्कार, मी निलेश राणे बोलतोय. आज आत्ता रात्रीचे 1:19 झालेली आहेत. मी मालवण पोलीस स्टेशनला आहे. इतक्या रात्री इकडे येण्याचं कारण म्हणजे आतमध्ये 2 आरोपी आहेत देवगडमधून. त्यांच्या गाडीमध्ये आता दीड काहीतरी लाख पकडला गेला आहे. 1.5 लाख बरोबर ना रे? 1.5 लाख पकडला गेला आहे. हे वाटून शिल्लक राहिलेले पैसे आहेत किंवा हे नेमके पैसे कसले आहेत हे अजूनपर्यंत कळायला मार्ग नाही. जेव्हा नाकाबंदीमध्ये हे पकडले गेले, भारतीय जनता पक्षाचा एक पदाधिकारी, त्याचं नाव बाबा परब, तो त्यांना सोडवण्यासाठी इकडे आला. पोलीस मांडवलीला तयारसुद्धा झाले आणि अजूनपर्यंत त्यांच्यावर कसली तक्रार नाही. आता मी आल्यानंतर कदाचित ते तक्रार घेतील असं दिसतंय. भयानक भाग म्हणजे माझ्याबरोबर या तुम्हाला दाखवतो, जो वाचवायला आला होता तो नेमका कोण होता आणि त्या कुठल्या गाडीतून आला होता. आता या गाडीवर कॅमेरा फिरवा. या गाडीला नंबर प्लेट नाही, ना मागची नंबर प्लेट ना पुढची नंबर प्लेट. जा पुढे घ्या तुम्ही, माझी विनंती आहे. या गाडीला चारी बाजूनी कव्हर करा. तुम्ही जर बघितलं असेल, जो आरोपींना सोडवायला आला होता तो ह्या गाडीतून आला. या गाडीला ना पुढे नंबर प्लेट आहे ना मागे नंबर प्लेट आहे. आणि ही गाडी पोलीस स्टेशनमध्ये आली मी यायच्या अगोदर, आणि जेव्हा त्याला माझी गाडी दिसली तेव्हा हा मागच्या त्या रस्त्याने हा गाडीवाला सटकायचा प्रयत्न करत होता. जेव्हा त्याला कळलं की मी आलोय, हा जे पैसे वाटत होते त्यांनी एनव्हलप पण त्यांच्याकडे आहे, त्यांच्या गाडीमध्ये एनव्हलप मिळालेत, ज्या एनव्हलपमध्ये टाकून ते पैसे देणार होते. आणि हा माणूस त्यांना वाचवायला आला. तुम्हाला आता ज्या गाडीमध्ये पैसे मिळाले ती गाडी दाखवतो. आता हा गाडीचा नंबर घ्या.